नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली घोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड बाय R.K. नारायण या धड्याचा वॉर्मिंग अप बघितला. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे या धड्याचा वर्कशॉप. इंग्लिश वर्कशॉपमध्ये काय काय प्रश्न दिले आहे ते सर्वप्रथम जाणून घेऊया. सी द फर्स्ट क्वेश्चन, रेफर टू द स्टोरी द बॉय हू ब्रोक द बँक, लेसन 2.2. तर आपल्याच पुस्तकातील एक धडा आहे 2.2, द बॉय हू ब्रोक द बँक. आता आपल्याला काय करायचं आहे, त्या स्टोरीच्या संदर्भ घेऊन काय करायचं बघा. बाय रस्किन बॉन्ड, रीड इट केअरफुली अँड राईट अ रिव्ह्यू ऑफ सेम कीपिंग द फॉलोइंग पॉईंट इन माइंड. तर आपल्याला हा जो धडा आहे, ही एक स्टोरी आपण म्हणूया, ती वाचायची आहे आणि त्याबद्दलचा रिव्ह्यू आपल्याला लिहायचा आहे. ठीक आहे. तो रिव्ह्यू लिहत असताना आपल्याला इथे काही गाईडलाईन दिलेले आहे, काही पॉईंट्स दिले आहेत, त्याच्या आधारे आपल्याला तो रिव्ह्यू लिहायचा आहे. तर पॉईंट्स बघा. नेम ऑफ द स्टोरी, टाइप ऑफ स्टोरी, बॅकग्राऊंड, देन मेन कॅरेक्टर, प्रॉब्लेम फेस, लँग्वेज यूज, what you like about the story, what you do not like about the story and your general opinion of the स्टोरी. तर अशा प्रकारे हे आपल्याला इथे एकंदरीत इतके पॉईंट दिलेले आहे आणि याच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, द बॉय हू ब्रोक द बँक या स्टोरीचं काय करायचं आहे, रिव्ह्यू लिहायचं आहे. चला तर मग उत्तराकडे वळूया. तर आपला पहिला पॉईंट जो आहे आपल्याला फॉलो करायचा तो आहे नेम ऑफ द स्टोरी अँड रायटर ऑर ऑथर. ठीक आहे. तर बघा, द नेम ऑफ द स्टोरी इज द बॉय हू ब्रोक द बँक, which is written by Ruskin Bond, an Indian author of British descent. ठीक आहे. नेक्स्ट आपला पॉईंट आहे टाइप ऑफ स्टोरी. कशा प्रकारची स्टोरी आहे, तर इट इज अ शॉर्ट अँड ह्युमरस स्टोरी. नेक्स्ट बॅकग्राऊंड अँड सेटिंग मीन्स टाइम अँड प्लेस काय आहे त्याबद्दल आपण लिहूया बघा. द होल स्टोरी हॅपन इन अ टिपिकल इंडियन विलेज पीपळनगर. दिस स्टोरी इज अबाउट अ स्वीपर बॉय अनएज्युकेटेड अँड कम्स फ्रॉम लोएस्ट कास्ट ऑफ सोसायटी. It is a story about discontent, gossip, anxiety, panic, and trust of a character which is narrated in the third person by an unknown generated. ओके. आणि आपला नेक्स्ट पॉईंट जो आहे तो बघा, मेन कॅरेक्टर. आता यातील मेन कॅरेक्टर कुठले आहे बघा. नथू, सीताराम, मिसेस श्रीवास्तवा, मिसेस भूषण, मिस्टर कमल किशोर, अँड एल्डरली जेंटलमॅन, दीपचंद, बेगर, ओल्ड गणपत. ठीक आहे. तर हे आहे यातील मेन कॅरेक्टर. आता बघूया की प्रॉब्लेम फेस काय आहे. ओके. नथू इज अनहॅपी बिकॉज ही हॅज नॉट बीन पेड बाय हिज बँक. म्हणजे नथू जो आहे तो बँकेत काम करत होता स्वीपर म्हणून आणि त्याचं जे पेमेंट आहे, त्याचा जो पगार आहे तो त्याला दिला जात नव्हता. देर इज नो रिझन फॉर द डिले. उशीर करण्याचं काही कारण नव्हतं. बिकॉज द बँक ओन बाय सेठ गोविंदराम इज फायनान्शियली साऊंड. But the grumbling and the irregular payment of Nathu creates a rumor and result in havoc in customers and people in the Pipalnagar village. At the Pipalnagar village, at the end of the story, the rumor result into the collapse of a bank. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा, सगळ्या शेवटी काय झालं, नथू जे आहे त्याचं पेमेंट इरेग्युलर होत होतं आणि इरेग्युलर होण्याचं कारण नव्हतं, कारण की गोविंदराम जे आहे फायनान्शियली साऊंड होते. पण हे सगळं होत होतं आणि याच्यामुळे एक जो आहे रुमर जे आहे त्याला आपण अफवा म्हणत असतो, तर तो पसरला गेला आणि त्याचा रिझल्ट काय झाला, तर कोलॅप्स ऑफ अ बँक. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण चौथा पॉईंट बघितला. आता वळूया आपल्या पुढल्या मुद्द्याकडे. नेक्स्ट आहे लँग्वेज यूज. द रायटर रस्किन बॉन्ड हॅज मायन्युटली डिस्क्राईब द ह्युमन नेचर अँड बिहेवियर इन सिम्पल इंडियन विलेज लँग्वेज. म्हणजे त्याने जे आहे साधी सोपी भारतीय भाषा वापरली आहे. बॉन्ड हॅज हायलाइटेड द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रस्ट टू द रीडर इन अ व्हेरी प्लेन, सिम्पल अँड विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड अँड लँग्वेज. आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचे ट्रबलिंग वर्ड जे आहे ते जे आहेत यूज केलेले नाही. नेक्स्ट बघा, व्हॉट यू लाईक अबाउट दिस स्टोरी, म्हणजे तुम्हाला काय आवडले. आय लाईक द कॅरेक्टर ऑफ नथू, अ सिम्पल विलेज बॉय अँड हिज इनोसन्स. इज अ सिम्पल लँग्वेज. आता त्यातील जी सोपी भाषा होती, रिडेबल डायलॉग्स आणि वाचण्यायोग्य डायलॉग्स. ॲड टू द सिम्प्लिसिटी ऑफ द स्टोरी. इट क्रिएट्स अ ह्यूज लाफ्टर थ्रू ह्युमर. आणि काय करतात की त्यातले जे सिम्पल असे डायलॉग होते ते स्टोरीच्या सिम्प्लिसिटीमध्ये ॲडिशन करत होते आणि काय होते, डायलॉगनी जे आहे या स्टोरीमध्ये ह्युमरस असे डायलॉग आहे जे लाफ्टर क्रिएट करत होते. ओके. नेक्स्ट बघा, व्हॉट यू डिड नॉट लाईक about it. I don't like the people's mentality of got pink exaggerating the thing even though there is no proof that the bank is bankrupt. They believe in the negative here say
बट नॉट द मॅनेजर ऑफ द बँक. म्हणजे ज्या अफवा होता लोकांनी त्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी बँक मॅनेजरवर विश्वास मात्र ठेवला नाही. तर ही गोष्ट मला या स्टोरीमधली आवडलेली नाही. नेक्स्ट बघा, युअर जनरल ओपिनियन ऑफ द स्टोरी. The story, The Boy Who Broke the Bank, is an eye-opener story to the people who like gossip, spread rumor, and cause a great loss of themselves. The writer had portrayed all the character very nicely in the story that रिलीज द रीडर गेट द लाईव्ह पिक्चर ऑफ इंडियन टाउन. आणि अशा प्रकारे या स्टोरीमध्ये जे आहे कॅरेक्टर एक चांगल्या प्रकारे व्यक्त केले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे या स्टोरीतून एक आय ओपनर स्टोरी आहे की ज्यातून आपल्याला कळतं की गॉसिप करणे किंवा स्प्रेड रूमर किंवा हे जे आहे अशा अफवा पसरवणे त्यामुळे कशा प्रकारचे ग्रेट लॉस होतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे जे आपल्याला पहिला प्रश्न सांगितला होता त्यामध्ये आपण पूर्ण जे पॉईंट आहे हे कव्हर केलेलं आहे. इथे थोडक्यात जे आहे आपला सिक्वेन्स चुकलेला आहे, पण तुम्ही पॉईंट जे आहे ते मी सगळे इथे कव्हर केलेलं आहे. तुम्ही पॉईंट नुसार जे आहे हे आन्सर लिहू शकता. आता वळूया आपल्या सेकंड क्वेश्चनकडे. आपला सेकंड क्वेश्चन इथे दिलेला आहे बघा. लुक इनसाइड युअर थिंकिंग हॅट. ओके, रीड द एव्हिडन्स ऑर सेंटेन्सेस गिवन बिलो अँड ऑफर अ पॉसिबल एक्सप्लेनेशन ऑफ व्हॉट हॅपन इन दिस हाऊस. ठीक आहे. तर आपल्याला खाली जे आहे काही उदाहरण दिलेले आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता या आकृतीमध्ये. आणि त्याबद्दल काय करायचं आहे आपल्याला पॉसिबल एक्सप्लेनेशन जे आहे ते द्यायचं आहे. मेकअप सम क्वेश्चन टू गॅदर मोर इन्फॉर्मेशन. काही प्रश्न जे आहे अजून माहिती घेण्यासाठी आपल्याला क्रिएट करायचे आहे. नाऊ कलेक्ट युअर ऑल एव्हिडन्स अँड राईट अ स्टोरी इन युअर नोटबुक. गिव्ह अ सुटेबल टायटल. तर आता तुम्ही इथे पाहू शकता की इथे आपल्याला काही जे आहे इन्सिडेंट दिलेले आहे. जसं तुम्ही पाहू शकता की देअर वर चिल्ड्रन्स फुटप्रिंट इन द किचन. मे बी देवर. ठीक आहे. तर इथे एक सिच्युएशन दिलेली आहे आणि त्याशी रिलेटेड सेंटेन्स दिले आहे जे अपूर्ण आहेत आणि आपल्याला पूर्ण करायचे आहे. ओके, तुम्ही नेक्स्ट सेंटेन्स बघू शकता. किचन वॉज मेसी विथ आणि इथे 2 ऑप्शन दिलेले आहे. देन व्हॉट कम्स टू माइंड वेन यू हिअर द वर्ड मिस्चिवस. आता इथे परत आपल्याला इथे 4 ऑप्शन दिले आहे. त्यातील एक आहे ट्रबल अदर. नेक्स्ट द चिल्ड्रन वर प्लॅनिंग. ओके, आणि परत आपल्याला इथे 2 ऑप्शन दिलेले आहे. मदर फाउंड एम्प्टी जार्स ऑफ. ओके, तर आता अशा प्रकारे इथे आपल्याला आकृतीमध्ये इथे काही पॉईंट्स दिलेले आहे. त्याशी रिलेटेड इनकम्प्लीट आपल्याला सेंटेन्सेस दिलेले आहे ते आपल्याला पूर्ण करायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एक पर्टिक्युलर जे आहे स्टोरी तयार करायची आहे. ठीक आहे, राईट अ स्टोरी आणि त्याला एक सुटेबल टायटलसुद्धा द्यायचं आहे. चला तर या प्रश्नाच्या उत्तराकडे वळूया. तर आपल्याला आकृती जे आहे एक डायग्राममध्ये आपल्याला हे काही पॉईंट्स दिले होते आणि इनकम्प्लीट सेंटेन्स दिले होते. इथे मी सरळ जे आहे आपलं साधं सिम्पल रायटिंगमध्ये केलं आहे, आकृतीच्या स्वरूपात इथे लिहिलेलं नाही आहे. तर बघा पहिलं काय आहे. देअर वर चिल्ड्रन्स फुटप्रिंट इन द किचन. मे बी दे वर प्लेइंग इन गार्डन. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट होता द किचन वॉज मेसी विथ. किचन जी आहे अस्ताव्यस्त झाली होती. जार बॉटल्स, आईस ट्रे, शुगर टीन. ठीक आहे. नेक्स्ट बघा. व्हॉट कम्स टू माइंड वेन यू हिअर द वर्ड मिस्चिवस. मिस्चिवस हा वर्ड ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यात काय येतं. द ट्रबलसम, नॉटी, ट्रबल अदर अँड डिस्टर्ब अदर. ओके, तर हे 4 प्रकारचे शब्द आपल्या डोक्यात येतात, माइंडमध्ये येतात. नेक्स्ट आहे द चिल्ड्रन वर प्लॅनिंग. म्हणजे मुलं जे आहे ते प्लॅनिंग करत होते. टू प्ले फुटबॉल मॅच, टू राईड बायसिकल अप टू द नियरबाय हिल. म्हणजे नियरबाय जी हिल आहे तिथपर्यंत बायसिकलने जायचं प्लॅन करत होते किंवा फुटबॉल मॅचसाठी. नेक्स्ट मदर फाउंड एम्प्टी जार ऑफ शुगर, रसना, रेडीमिक्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जे डायग्राममध्ये एक आकृती दिली होती त्यामध्ये पॉईंट्स दिले होते आणि इनकम्प्लीट सेंटेन्स दिले होते ते आपण पूर्ण केले. आता या पॉईंट्सच्या आधारे आपल्याला काय करायला सांगितले आहे, स्टोरी डेव्हलप करायला सांगितले आहे. तर आपण स्टोरीला सुरुवात करूया. ठीक आहे. बघा. ऑल माय फ्रेंड्स वर स्टडिंग इन माय क्लास 4th स्टँडर्ड. They think that I am mischievous, but my mother says to my friends, I play havoc. So without letting her know, we enter the house through kitchen window when we were thirsty after the match. आता माझ्या वर्गातील सगळे मुलं जे आहे ते मला मिस्चिवस म्हणतात, पण माझी आई काय म्हणते की हा एक प्रकारचा रूमर आहे, म्हणजे मी मिस्चिवस नाही. आता बघा. सो विदाउट लेटिंग हर नो म्हणजे तिला माहीत न करता किंवा तिच्या नकळत वी एंटर द हाऊस थ्रू किचन विंडो. आणि आम्ही काय केलं की किचनची जी विंडो होती, किचनची जी खिडकी होती त्यातून आम्ही घरात एंटर केलं. वेन वी वर थर्स्टी आफ्टर द मॅच. कधी तर मॅच झाल्यानंतर जेव्हा आम्हाला तहान लागली तेव्हा. वी टूक कोल्ड वॉटर, आईस क्यूब, रसना, रेडीमिक्स, शुगर अँड मेड माय फेवरेट रसना गुलाब.
ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे मी सगळं साहित्य घेतलं आणि रसना गुलाब नावाचं जे पेय आहे ते तयार केलं. वी वर एन्जॉईंग इट वेन वी हर्ड माय मदर्स व्हॉइस, सो वी वेंट आउट स्लोली थ्रू किचन विंडो. आणि जेव्हा मला आईचा आवाज ऐकू आला तेव्हा आम्ही काय केलं, विंडोतून हळूवारपणे बाहेर निघून गेलो. नेक्स्ट बघा, वेन आय फायनली कम होम इन द इव्हनिंग, जेव्हा मी संध्याकाळी घरी आलो, माय मदर गॉट अँग्री विथ मी फॉर द मेसी किचन वी हॅड मेड. आणि माझ्या आईने मला रागवलं कारण आम्ही किचन जी आहे ती अस्ताव्यस्त करून ठेवलेली होती. द एम्प्टी जार्स अँड द मड फुटप्रिंट विथ विच वी एंटर्ड थ्रू द गार्डन अँड प्लेग्राऊंड. आणि किचनमध्ये काय होते तर फुटप्रिंटसुद्धा होते मडचे म्हणजे चिखलाचे, कारण आम्ही गार्डनमधून आलो होतो. बट आफ्टर सम टाईम बाय लुकिंग मी सिटिंग सॅड, पण मग मी उदासपणे बसून होतो आणि ते पाहिल्यानंतर तिने काय केलं, शी हग मी अँड टोल्ड टू टेक अ बाथ. आणि तिने मला कवेत घेतलं, तिने मला जवळ घेतलं आणि आंघोळ करायला सांगितली. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जे वर पॉईंट दिले होते त्यापासून आपण एक स्टोरी जी आहे ती इथे तयार केली. आता या स्टोरीला मी इथे टायटल दिलेलं नाही आहे, तुम्ही इथे मिस्चिवस बॉय किंवा हाऊ आय ट्रबल माय मदर किंवा आणखी दुसऱ्या प्रकारचं तुम्हाला जे टायटल योग्य वाटेल ते टायटल तुम्हाला इथे द्यायचं आहे. इट विल बी ॲज पर युअर चॉईस. ठीक आहे. चला तर मग आपण वळूया आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. Question number 3. Identify the new word and phrases which seems to be important in the review. Try to guess their meaning from the context. You can use a dictionary to confirm it. ओके अँड फिल अप द टेबल. आता आपल्याला काय करायचं आहे, रिव्ह्यूसाठी इम्पॉर्टंट असे शब्द जे आहे ते आपल्याला इथे लिहायचे आहे, त्याचं मिनिंग. आता तुम्ही इथे बघू शकता की वेगवेगळे कॉलम दिले आहे, जसं वर्ड मिस्चिवस. ओके, मिनिंग कन्वे. आता त्यातून आपल्याला अर्थ काय प्रतीत होतो तर नॉटी बट इनोसंट. ओके, नेक्स्ट बघा, वन सिनोनिम ऑर द अँटोनिम. सिनोनिम जो आहे तो आहे नॉटी, ट्रबलसम. अँड अँटोनिम अँटोनिम जे आहे ते आहे गुड अँड वेल बिहेव. ओके, तर इथे आपण सिनोनिम अँटोनिम बघितलं आहे. नेक्स्ट बघा, वर्ड क्लास, ॲडजेक्टिव्ह कुठल्या प्रकारचा शब्द आहे, नाऊन आहे, वर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, ते आपल्याला लिहायचं आहे. नेक्स्ट अदर फॉर्म, त्याचं काय असू शकतो, मिस्चीफ ऑर मिस्चिवियसली. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ट्रान्सलेशन इन मदर टंग. आता मराठीत जे आहे याला काय म्हणतात तर हिंदीमध्ये त्याला शरारती म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला खोडकर म्हणतात. तर अशाच प्रकारचे काही शब्द जे आहे आपल्याला इथे लिहायचे आहे आणि त्या शब्दाशी रिलेटेड सगळे कॉलम आपल्याला काय करायचे आहे, पूर्ण करायचे आहेत. चला तर मग उत्तर पाहूया. तर आता पहिल्या शब्दाशी रिलेटेड आपण सगळे कॉलम बघितले. आता सेकंड शब्द इथे बघूया, नाईटमेअर. आता नाईटमेअर म्हणजे काय तर बॅड ड्रीम. आता याचं सिनोनिम जे आहे ते आहे टेरेबल किंवा हॉरर. अँड अँटोनिम जे आहे ते आहे प्लीझंट अँड हॅपी. आता हा कुठल्या प्रकारचा शब्द आहे तर इट इज अ नाऊन. अदर फॉर्म जे आहे नाईटमेरिश आणि त्याचा जो अर्थ आहे तो मराठीत आपण इथे लिहितो आहे भयानक स्वप्न. ओके, सी द थर्ड वर्ड, हॅवॉक. आता हॅवॉकचं जे मिनिंग कन्वे होतं ते होतं डिस्ट्रॉय. त्याचं सिनोनिम जे आहे ते आहे डॅमेज अँड अँटोनिम जे आहे ते आहे मॅनेज. ओके, आता हा जो आहे हा काय आहे, नाऊन या प्रकारात मोडतं. अदर फॉर्म त्याचं कुठलाही दिलेला नाही आणि त्याचा अर्थ जो होतो मराठीत तो होतो नाश. ठीक आहे. नेक्स्ट बघा, फोर्थ जो वर्ड आहे तो बघूया, हॅरॅस. आता हॅरॅसचा अर्थ जो होतो मिनिंग जे कन्वे होतं ते होतं ट्रबल. सिनोनिम आहे त्याचं ट्रबल आणि अँटोनिम आहे कम्फर्ट. आता हे काय आहे, एक प्रकारचं वर्ब आहे आणि याचं जे आपण दुसरे फॉर्म म्हणू शकतो ते आहे हॅरॅसमेंट अँड हॅरॅसिंग, ज्याचा अर्थ होतो छळ करणे. ओके, सी द नेक्स्ट वर्ड, सेन्सिटिव्ह. वन हू अंडरस्टँड द फिलिंग ऑफ अदर, म्हणजे जो दुसऱ्यांच्या भावना समजून घेऊ शकतो त्याला आपण सेन्सिटिव्ह म्हणतो. त्याचं सिनोनिम आहे अंडरस्टँडिंग अँड अँटोनिम आहे इनसेन्सिटिव्ह. आता हा ॲडजेक्टिव्ह आहे आणि नेक्स्ट जे आहे त्याचे फॉर्म बघूया, सेन्सिटिव्हिटी अँड सेन्सिटिव्हली हे त्याचे फॉर्म आहे आणि त्याचा अर्थ होतो भावनिक किंवा भावना समजणारा. तर अशा प्रकारे आपल्याला इथे काही शब्द सांगितले होते आणि वेगवेगळ्या संदर्भात त्याबद्दल आपल्याला माहिती लिहायची होती, तर ती आपण इथे पूर्ण केली. आता पुढला जो क्वेश्चन आहे तो बघूया, फाइंड फॉर्म ऑफ द लेसन फाइंड फ्रॉम द लेसन द नाउन फॉर्म ऑफ. आता काही जे शब्द दिलेले आहे आपल्याला इथे 4 शब्द दिले आणि त्याचे नाउन फॉर्म लिहायचे आहे. जसं पहिला शब्द आपला आहे हॅपन आणि त्याचा नाउन फॉर्म होतो हॅपनिंग्स. देन ट्रूथ, सिम्पल, सिम्प्लिसिटी, कन्क्लूड, कन्क्लुजन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलं आहे बघा, फाइंड द वर्ब फॉर्म. आता आपल्याला या शब्दांचे दिलेल्या शब्दांचे वर्ब फॉर्म पाहायचे आहे बघा. जसं हेट्रेड, हेट, थॉट, थिंक, मीनिंग, मीन, इम्प्रूव्हमेंट, इम्प्रूव्ह, डिस्क्रिप्शन, डिस्क्राईब,
ॲट्रिब्युशन, ॲट्रिब्यूट. ओके, इथे हा शब्द लिहिला गेला नाही, इथे लिहायचं आपल्याला ॲट्रिब्यूट. नेक्स्ट बघा, फाइंड द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ. आता ॲडजेक्टिव्ह फॉर्म आपल्याला लिहायचे बघा. टॉक, टॉकेटिव्ह, इंटरेस्ट, इंटरेस्टिंग, प्युअर, प्युरिटी, प्युअर. आता आपल्याला इथे लिहायचं आहे PURE, प्युअर. आणि टेक्निक, टेक्निक, टेक्निकल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जे इथे प्रश्न दिलेले होते ते आपण पूर्ण इथे बघितलेले आहे. तुम्ही जर टोटल एक्झरसाइज बघितली असेल तर एक्झरसाइजमध्ये बरेच असे प्रश्न दिलेले आहे. यानंतर टिप्स फॉर रीडिंग फॉर अ रिव्ह्यू. आपल्याला एक रिव्ह्यू लिहायचा आहे जो एक बराच लेंदी असा प्रश्न आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे आपण इथेच थांबूया आणि उरलेले जे प्रश्न आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.